लग्नात हुंडा घेतला होता तुम्ही? मॅडम, तुम्ही कोण? मी पुरुषोत्तमचा बाप. मॅडम, दोघं आतकानीत आणि जीव नाही दोघांचा एकमेकांवर. जीव आहे का नाही हे कसं ठरवायचं पण? कळतं आता काय. पण कसं? दोघं चुकतेत, पण माफ कुणीच करत नाही. कोण किती चुकतं? दोघंही सारखेच आहेत. हे जे नियम लिहून दिले होते तेव्हा तुम्ही होतात तिकडे? हो, सांगितलं मी आज काय नसतं म्हणून. तुमच्या मुलासाठी होते का असे काही नियम लिहून दिलेले? घर चालवतो हा त्याचा नियमच आहे की. आणि पुरुषाला असे काही नियम लिहून द्यायची काय गरज आहे का नाही? ठीक आहे, बसा तुम्ही. धन्यवाद. अहो पण बसा बसा तुम्ही. तर कुठे होतो आपण? हां, हुंडा. हुंडा नाही घेतलात तुम्ही? नाही. का? काय करू, 1-2 लाखाचं तेवढा महिन्याचा पगार. इंटरेस्टिंग. घरकामात काही मदत वगैरे करता का तिला? तसला लाड नाही. का नाही? ती माझं काम करत नाही, मी कशाला करू तिचं काम? पण हे तिचं काम आहे हे कधी ठरलं? मग पैसे मी कमवायचे आणि तिने घरी बसायचं, हे कधी ठरलं? कधी काही गिफ्ट वगैरे देता का व्हॅलेंटाईन्स डेला वगैरे? आमचं लव्ह मॅरेज नाही मॅडम, अरेंज मॅरेज. असू दे की. अरेंज मॅरेजमध्ये काही प्रेम होत नाही? प्रेम नसताना अरेंज मॅरेज टिकत नाही का? टिकणं असतं हो, पण ते टिकण्यासाठी काहीतरी गोडवा आणतो ना आपण. गोडवा बळच आणण्याची मला गरज वाटत नाही. आणि आदल्या दिवशी जर मरुस्तर मारलं तर व्हॅलेंटाईनला त्या तुमच्या एका गुलाबाची अगरबत्ती लावून काय होणार आहे? पण तुम्ही का माराल तिला? मग गुलाबाचं फुल तरी का देईल मी तिला? पण काही गुन्हा आहे का गुलाब देण्यात, व्हॅलेंटाईन्स डे साजरं करण्यात? मी तेच म्हणतोय, माझी बायको आणि तुम्ही सेम बोलता. गुलाब न देणं हा गुन्हा आहे का? जर तो माझा स्वभावच नसेल तर?